नमस्कार. आम्ही लोक या YouTube मंचामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्र, आपल्या हाती असलेली सत्ता कायम राखण्यासाठी एखादी राजकीय शक्ती सत्ता यंत्राचा कसा बेलगाम वापर करू शकते हे समजून घ्यायचं असेल तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं पुस्तक वाचायला हवं. होय, डायरी ऑफ ए होम मिनिस्टर हे त्यांचं नवीन पुस्तक. जुन्या काळात आपण आपल्या अनेक बड्या नेत्यांना लिखाणातून व्यक्त होताना पाहिलेलं आहे. गांधींनी आपला सारा विचारसंग्रह आपल्या पुस्तकांमधून लिहून ठेवलेला. नेहरू तर सातत्याने लिहितच असत. महाराष्ट्रात आपल्या पूर्वसुरींनी अतिशय मोलाची अशी पुस्तकं लिहून ठेवली. त्यात यशवंतराव चव्हाणांपासून शरद पवारांपर्यंत अनेक नेत्यांचा सन्माननीय असा उल्लेख करावा लागेल. अशा प्रकारची राजकीय चरित्र ही साधारणतः नवीन काळात आजकाल दिसत नाहीत. एक तर समाज जीवनातून लेखन वाचन प्रक्रिया ही सातत्यानं कमी होत गेल्यामुळं लोक कमी व्यक्त होत नसावेत. दुसरं असं की आजकाल आपल्या पुढाऱ्यांच्या जीवनात लिहून ठेवण्यासारखं फारसं असं काही घडतच नसावं. म्हणून कदाचित राजकीय क्षेत्रातून अपेक्षित असणारी पुस्तकं येत नसावीत. अशा निगरगट्ट काळात राजकारणात सक्रिय असणाऱ्या एखाद्या जबाबदार राजकीय नेत्यानं आपल्या आयुष्यात येऊन गेलेल्या एखाद्या वादळाबद्दल ते पुस्तकच लिहून काढावं ही बाब निश्चितपणे स्वागतार्ह. डायरी ऑफ ए होम मिनिस्टर हे पुस्तक म्हणजे अनिल देशमुख यांची निव्वळ आत्मकथा नाही, तर आयुष्याच्या एका वळणावर त्यांना एक व्यक्ती म्हणून आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत सनदशीररित्या स्थापन झालेलं एक सरकार पाडण्याची ही एक सूड कथा आहे. ही कथा म्हणजे विरोधकांबद्दल राजकीय द्वेषानं पछाडलेल्या आणि अतिशय सर्वंकष होऊ पाहणाऱ्या एककल्ली राजकारण्यांची कथा तर आहेच, पण त्याशिवाय लोकशाहीच्या चार स्तंभांपैकी कार्यपालिका हा स्तंभ देखील राजकीय सत्तांतरासाठी कशी निर्णायक भूमिका बजावू शकतो हे सांगणारी ही कथा आहे. लोकशाहीच्या चार स्तंभांपैकी मीडिया या स्तंभानं आपली सारी प्रतिष्ठा कॉर्पोरेट जगताकडे गहाण टाकल्याचं आपण पाहतोय. न्यायपालिका या स्तंभानंही आपलं स्वत्व कायम राखणं हे कदाचित फारसं महत्वाचं मानलेलं दिसत नाही. अलीकडे विधिमंडळ देखील आपलं काम कसं करतात तेही आपण रोजच्या रोज पाहतो. या स्थितीत आता कार्यपालिकेनंही सहजपणे आपली मान सत्ताधाऱ्यांपुढे तुकवल्याचं या पुस्तकातून दिसून येतं. मित्र, मुंबई पोलीस हे साधारणपणे सन्मानानं घेतलं जाणारं एक सरकारी खातं. कुठल्या तरी जुन्या काळात मुंबई पोलीस हे स्कॉटलंड यार्डच्या पोलिसांसारखीच क्षमता असणारं खातं म्हणून साऱ्या जगात ओळखलं जात होतं. त्या पोलीस खात्यालाच हाताशी धरून महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार उलथून पाडण्याचा डाव कसा रचला जात होता याकडे इंगित करण्याचं काम डायरी ऑफ ए होम मिनिस्टरनं केलेलं आहे. पुस्तकाची सुरुवात होते ती 25 फेब्रुवारी 2021 या दिवशी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या खणखणत्या फोननं. साऱ्या मुंबईत खळबळ माजवणारी घटना घडलेली असते. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ जिलेटिन ठेवलेली एक स्कॉर्पिओ गाडी पार्क केलेली असते. त्यामुळे मुंबईच्या सुरक्षिततेबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण व्हावं अशी ही घटना. मुंबईचे पोलीस कमिशनर परमवीर सिंग या घटनेची चौकशी हाती घेतात. तेव्हा मुंबईच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे इन्चार्ज असलेले वादग्रस्त इन्स्पेक्टर सचिन वाझे यांच्याकडे हे प्रकरण सोपवलं जातं. हे सारं प्रकरण अक्षरशः स्फोटक म्हणावं याच प्रकारातलं. मुकेश अंबानी सारखे पहिल्या क्रमांकाचे उद्योगपती देखील हे मुंबईत सुरक्षित नाहीत असा संदेश या घटनेमुळं जगात पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख सावध होतात. पोलिसांच्या विविध स्तरावरून औपचारिक अनौपचारिक माहिती घेतली जाते. परमबीर सिंग आणि सचिन वाझे हे कॉम्बिनेशन काहीतरी विचित्र असल्याचं हळूहळू स्पष्ट होत जातं. अंबानी यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या गाडीत जिलेटिनच्या कांड्या सापडल्यामुळं हा सारा दहशतवादी कारवायांचा भाग आहे की काय हे तपासण्यासाठी दहशतवाद विरोधी पथकाकडूनही समांतर चौकशी सुरू होते. तेवढ्यातच जयशूर हिंद नावाची एक कथित संघटना नाट्यमयरित्या या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारते. काही दिवस उलटून जातात, पण चौकशी पुढे सरकताना दिसत नाही. गृहमंत्री अनिल देशमुख अखेर सचिन वाझे यांना बदलून दुसऱ्या जबाबदार अधिकाऱ्याकडे चौकशी सोपवतात. या दरम्यान स्कॉर्पिओ गाडीचा मूळ मालक असलेला
मनसुख हिरेन याची हत्या होते आणि प्रकरण अधिकच चिघळतं. अखेर एटीएसचं पथक यशस्वीपणे या प्रकरणातला सारा गुंतवता सोडवतंय. काही निष्कर्ष काढले जातात. या साऱ्या प्रक्रियेचा निष्कर्ष असा की कुणीतरी उगाच सनसनाटी पसरवण्यासाठी जिलेटिन भरलेली गाडी अंबानीच्या घरासमोर उभी करतं. या प्रकरणामुळे मुंबई सुरक्षित नाही हे सिद्ध करण्याचा आणि म्हणूनच तिथलं सरकार उलथून पाडण्याचे डाव खेळले जात असल्याचं स्पष्ट होत जातं. या प्रकरणातलं सगळ्यात संशयास्पद पात्र म्हणजे खुद्द पोलीस आयुक्त परमबीर सिंग हेच. दुसरे संशयास्पद ग्रस्त म्हणजे सचिन वाझे. गाडीचे मालक मनसुख हिरेन या कटात सुरुवातीला गोवले गेले, पण नंतर कदाचित ते सहकार्य करत नव्हते म्हणून त्यांचा काटा काढण्यात आला. प्रकरण अधिक गडद होतं. अखेर परमबीर सिंग यांची आयुक्त पदावरून उचलबांगडी होते. ते चौताळतात. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्याला तब्बल 100 कोटी रुपये जमा करून मागितल्याचा खळबळजनक आरोप ते करतात. असं खरं तर आजपर्यंत आपल्या संपूर्ण लोकशाहीच्या इतिहासात कधीही कुठेही घडलेलं नाही. गेली एवढी वर्ष कुठल्याही राज्यात तिथल्या पोलीस आयुक्तांना आपल्याच गृहमंत्र्यावर असा आरोप कधी केल्याचं एकही उदाहरण नाही. ते आताच महाराष्ट्रात मात्र होत होतं. याचाच अर्थ परमबीर सिंग हे गृहस्थ कुणाच्या तरी सांगण्यावरून मुद्दाम काहीतरी आरोप करत सुटले आहेत हे दिसायला लागतं. आतापर्यंत दुरून साऱ्या घटनांकडे लक्ष ठेवून असणारं केंद्र सरकार तत्परतेनं या घटनेची चौकशी आपल्या अखत्यारीत असलेल्या NIA कडे सोपवतं आणि केंद्रीय हस्तक्षेप सुरू होतो. अनिल देशमुख यांची CBI कडून चौकशी सुरू होते. अगदी तत्परतेनं म्हणावी अशी ईडीचीही चौकशी सुरू होते. अनिल देशमुख यांना लक्ष करून उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडावं या दृष्टीनंच हे सारं चाललं असल्याचं स्पष्ट होऊन जातं. मागे देवेंद्र फडणवीस यांच्या एका दलालानं आपल्याला काही प्रतिज्ञापत्र करून द्यायला सांगितली होती. ही प्रतिज्ञापत्र दिली असती तर महाविकास आघाडीचं सरकार तर कोसळलंच असतं असं अनिल देशमुख म्हणाले होते. तसं केलं असतं तर आदित्य ठाकरे यांचं सारं आयुष्य बर्बाद झालं असतं आणि अजित पवार हे देखील संकटात येऊ शकले असते. या बाबी अनिल देशमुख यांनी यापूर्वीच जाहीरपणे स्पष्ट केलेल्या होत्या. या सगळ्या बाबींचा तपशीलवार गोषवारा पुराव्यांसह देशमुख यांनी आपल्या पुस्तकातून दिलेला आहे. देशमुख यांच्यावर येणाऱ्या दबावांना ते कदाचित बळी पडले असते तर आज देखील सत्तेत ते मान मरातबानं राहू शकले असते. पण त्यांनी आलेल्या संकटांना चिवटपणे झुंज देण्याचा निर्णय घेतला. तुरुंगवास भोगला. साऱ्या चौकशांना सामोरे गेले. चौकशा करणारे अधिकारी थकले, पण देशमुख यांनी त्यांना दाद दिलेली नाही. मुख्यमंत्र्यांकडे एक लेटर बॉम्ब पाठवून अनिल देशमुखांना फसवू पाहणारे परमबीर सिंग परागंदा झाले. देशमुख यांच्या विरुद्ध आपल्याकडे कुठलाही पुरावा नाही असं थेट न्यायालयात सांगते झाले. थोडक्यात अनिल देशमुख यांच्या विरोधात रचले गेलेले सारे कट फसले. या कटांच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा तेव्हाचा डावही फसला. अनिल देशमुख या केवळ एका माणसानं हे मोठं धाडस केलं. मुंबई दिल्लीतल्या शक्तिशाली काव्यबाज लोकांनाच त्यांनी उलट आव्हान दिलं. जगात खरं जे काही असतं त्याचा नेहमीच विजय होतो असं म्हणतात. पण ही लढाई अर्थातच कुणासाठी कठीण म्हणावी अशी. अनिल देशमुख हे तर खानदानी श्रीमंतग्रस्त. एखाद्या सुखवस्तू जीवनशैली जगणाऱ्या कुणाही व्यक्तीला तुरुंगाच्या काळ कोठडीत राहावं लागणं, थेट टरबुजाच्या आकाराच्या एका भीषण उंदराच्या नजरेचा 24 तास सामना करावा लागणं, या साऱ्या बाबी देशमुख कोणत्या अग्निदिव्यातून पुढे गेले असतील हे स्पष्ट करणाऱ्या. या काळात त्यांनी स्वतः आणि त्यांच्या कुटुंबानं काय काय मानसिक क्लेश भोगले असतील ते त्यांनाच ठाऊक. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला असा आरोप अनिल देशमुख यांनी यापूर्वीच केलेला होता. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना कोर्टात खेचण्याची धमकी दिली होती. पण तेव्हा अनिल देशमुख जे बोलले होते ते पत्रपरिषदेत बोललेले होते. तेव्हा ते जे काही बोलले तेच आज पुस्तकात छापून त्यांनी आपल्या आरोपांचा पुनरुच्चार केलेला आहे. आजपर्यंत फडणवीस यांनी अनिल देशमुख यांच्यावर खटला कधीही गुजरलेला नाही. आजही अनिल देशमुख
या प्रकरणातले अनेक पुरावे आपल्याकडे पेन ड्राईव्हमध्ये उपलब्ध असल्याचं सांगतात. तर पुस्तकात त्यांनी जे काही मांडलंय त्या मुद्द्यांच्या संदर्भात उपलब्धते सारे पुरावेही दिलेले आहेत. त्यामुळे या पुस्तकात त्यांनी विशद केलेल्या कहाणीची विश्वासार्हता वाढलेली दिसते. म्हणूनच हे पुस्तक आज वाचनीय देखील ठरलेलं आहे. त्यामुळे जागरूक वाचकांनी हे पुस्तक जरूर वाचावं असंच. खरं म्हणजे सदर पुस्तकातला मजकूर हा आजच्या अस्वस्थ राजकारणात स्फोटक ठरावा असाच मजकूर. या प्रकारचं पुस्तक प्रकाशित करायला प्रकाशक देखील तसेच चांगलेच मजबूत लागतात. मेहता पब्लिशिंग हाऊस हे प्रकाशनाच्या क्षेत्रातलं एक मोठं आणि प्रतिष्ठित नाव. त्यांनी धाडसानं हे पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल त्यांचं कौतुक निश्चितपणे करायला हवं. असो मित्रहो, तुम्हीही हे पुस्तक एकदा जरूर वाचावं अशी माझी आपणास विनंती आहे. हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. हे आवाहन आणि नमस्कार.